नमस्कार मंडळी. काही ताई विचारत होत्या, की "ताई पूर्व आली का नाही? तू काही सांगितलंच नाहीस." तर हो, नाही सांगितलं कारण की काही जणींना आवडतं, काहींना नाही आवडत म्हणून सांगितलं नव्हतं. पण आली होती पूर्वा. महाशिवरात्र होती ना, त्याच्या आदल्या दिवशी रात्री ती आली होती. आल्यानंतर एक दिवस रात्री फक्त आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने बघितलं घराचा अवतार काय झालाय. ती नसताना कारण की आम्ही फक्त जे काही ऑर्डर आहेत ती कंप्लीट करण्याच्या मागे लागलो होतो. तिच्या पप्पांना तर ती आता 8 दिवसानंतर भेटली आहे म्हणून रडतायत पप्पा तिचे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली ती आणि नंतर हे सगळं तिने झाडलोट करायला सुरुवात केली आणि खूप दिवसानंतर तिने घर स्वच्छ केलं. म्हणजे आतले बेडरूम, हॉल, बाहेरचं अंगण सगळं तिने स्वच्छ केलं. खूप दिवसानंतर आम्हाला पण स्वच्छ घर बघायला मिळालं. आणि मी इथे लाडवांची म्हणजे मेथीच्या लाडूंची तयारी करायला घेतलेली आहे. आता एकीकडे स्वयंपाक होईल, एका बाजूला लाडू करायला होईल आणि असं करून घर तिने स्वच्छ केलं आहे. बाबा खरंच प्रत्येक घरामध्ये एक तरी मुलगी असावीच. आणि बाहेर सगळं तिचं काम चालूच आहे. आणि लगेचच एकच दिवस आराम करून लगेच दुसऱ्या दिवशी ती केरळला गेली. आता केरळला तिथे मॅच जिंकली ना, तर मग जम्मू काश्मीरला जाणार आहे. तर असा आहे सगळा तिचा प्रवास. बरं, बऱ्याच जणींना ऑर्डर द्यायची असते, पण त्यांना ऑर्डर करायची कशी हे माहीत नसतं. तर वर स्क्रीनवर जो जो नंबर दिलेला आहे ना, त्याच्यावर WhatsApp मेसेज करा. मेसेज केलात ना, तर तुम्हाला ॲटोमॅटिक जे आपल्याकडे लाडू, मसाले, तूप जे काय आहे ना, ते सर्व ना रेटसहित तुम्हाला येऊन जाईल. ॲटोमॅटिकच येईल ते. आणि ते आल्यानंतर तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही सिलेक्ट करा आणि ते तुमच्या WhatsAppवर मेसेजमध्ये टाका आणि तुमचा ॲड्रेस टाका. त्यानंतर मी तुम्हाला स्कॅनर पाठवेल, त्याच्यावर तुम्ही पेमेंट करा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला ऑर्डर करायची आहे. तुमच्या मेसेजला उत्तर यायला थोडासा वेळ होईल, पण तुम्हाला रिप्लाय नक्की मिळेल. कारण की प्रथमेश जेव्हा कॉलेजवरून येतो ना, त्यावेळी तो मेसेज उचलतो. म्हणून असं होत नाही की तुम्ही फोन केल्याबरोबर म्हणजे WhatsApp केल्याबरोबर लगेचच्या लगेच तुम्हाला रिप्लाय मिळेल, तर असं नाही होत. आणि काही जणी मला असं बोलतात की "बरोबर व्हिडिओ करायला तुझ्याकडे वेळ आहे, WhatsApp उचलायला वेळ नाही आहे का?" तर मी WhatsAppचे मेसेज उचलत नाही, कारण ते प्रथमेश पूर्वा करतात. एकाच हाताने हे सगळे व्यवहार होतात. आणि मी फक्त लाडू करणं आणि मसाले करणं हेच माझं काम आहे. आणि आपल्याकडे कोणते कोणते लाडू मिळतात तर डिंक, मेथी, ड्रायफ्रूट, हिरव्या मुगाचे लाडू हे आपल्याकडे मिळतात. ते मी तुम्हाला मगाशी दाखवलेसुद्धा. त्याचबरोबर आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले मिळतात. जसं की कांदा लसूण मसाला मिळतो, काळा मसाला, मालवणी मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा मिळते आणि आगरी मसालासुद्धा मिळतो. तर हे सर्व मसाले जर का तुम्हाला मागवायचं असेल ना, तर वर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्याच्यावरून तुम्ही मागवू शकता. आणि आपल्याकडे जे लाडू मिळतात ना, ते शुद्ध देशी गाईच्या तुपात मिळतात आणि ते शुद्ध गाईचं तूपसुद्धा आपल्याकडे मिळतं. तुम्हाला हे मागवायचं असेल तर मागवू शकता. चला तर मग बाय.